शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे। काय म्हणतात, काय सांगतात? केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे। यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहेत। मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं, पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती, तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती? आमच्या सरकारने जशी आम्हाला त्या ठिकाणी सुखसुख मिळाली, सरकारने सुमोटो कारवाई केली आहे। सरकार पुढे जाऊन कारवाई करत आहे। पहिले तर तक्रारी करावं लागते, तक्रारी भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने रामरक्षा आंदोलन करून केवळ राजकीय पुळी भाजण्याचं काम उद्धव ठाकरेंची करतायत, त्यांना लखलाभ आहे। परंतु मूळ मुद्दा काय आहे की आता जनाधार वापस गेला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करणे। जेव्हा आपल्याला अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जे निमंत्रण होतं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या कार्यक्रमाला जायला तयार, त्या कार्यक्रमाला फिरकली नाही। कधी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्या ठिकाणी जागर केला नाही। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी भगवे ध्वज फडकायला पाहिजे त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले, हे सारं सहन केलं आहे उद्धव ठाकरेजींनी। आणि आता मताच्या लागून चालण्याकरता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजींना विसरले, आणि आता पुन्हा जेव्हा तुमचं सारंच गेलं हातून, तेव्हा तुम्ही आता पुन्हा एकदा आस्था, संस्कार, संस्कृतीचं काही त्यांना घेतलेलं नाही, केवळ राजकारणाकरता असं आंदोलन आहे। मला वाटतं आंदोलन करण्या प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी केला पाहिजे, पण भगवान प्रभू रामचंद्राचा नावाचा वापर राजकीय करणे हे काही योग्य नाही। मला तर वाईट वाटतं की हनुमान चालीसा ज्या नवनीत राणांनी पठण केला, त्यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं उद्धवजी मुख्यमंत्री असताना। तेव्हा कुठं गेला होता तुमचा हा त्या ठिकाणी तुमची आस्था, तुमचं प्रेम? त्यामुळे राजकीय आंदोलन आहे, याला काही फार हवा देण्याची गरज नाही, फार त्यावर चर्चा करण्याची गरज नाही। दोन्ही